नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. चिचोंडी पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर झालेली जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे. बुधवारी म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनाद्वारे सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. 22 ऑगस्ट 2025 रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण आणि बोगस अर्जांच्या आधारे अपात्र ठरविण्यात आलंय. गटविकास अधिकारी यांच्या अहवालात ना जागेची अतिक्रमण नोटीस, ना हद्द निश्चिती, ना कोणतेही ठोस पुरावे, तरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, युवा सेनेचे विक्रम राठोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, सदस्य बाळासाहेब हराळ, संपतराव म्हस्के, सभापती प्रवीण कोकाटे, बाबासाहेब गुंजाळ, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, डॉक्टर माऊली ससे, आबासाहेब कोकाटे, प्रकाश पोटे, अत्तर खान, मतीन सईद यांसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला ह्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. एक सामाजिक काम करणारे आमचे चिचोंडी पाटील गावचे सरपंच आमचे शरद पवार, त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कुणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केली की आमच्या चिचोंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला की यांचं अतिक्रमण आहे. त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली. पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे, पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही. अतिक्रमण कोणाचे हे सिद्ध होत नाही, पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या दालनात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं. म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाते त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो. त्या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो, काही अनेक चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो. त्या केसेसचा संदर्भ धरून या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कर्तृत्ववान सरपंचांवर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. त्याबाबत आज प्रांतांच्या समोर सुनावणी सुद्धा होणार आहे. हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठंतरी थांबला पाहिजे. त्याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही सगळे त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे. खरंच जर एखादा व्यक्ती या नगर तालुक्यात त्याच्या गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी जर लढत असेल तर ते आमचे मित्र आणि महाविकास आघाडीचे नेते चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार आहेत. मागच्या आपण कितीतरी वर्षांपासून पाहतो की हा व्यक्ती तळमळीने प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला अंगावर घेत असतो, प्रशासनाशी झगडत असतो. वेळ प्रसंगी एका गोरगरीब माऊलीची जमीन ज्यावेळेस एका नराधमाने त्याच्या नावावर करून घेतली, शासनाला हातात धरून, त्यावेळेस शरद पवार 9 दिवस त्या ठिकाणी उपोषणाच्या मातेसोबत होते. अरे पण जर एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न जर मार्गी लागत असेल आणि जर कुठला तरी मोठा एक व्यक्ती मध्ये येत असेल आणि एक सर्वसामान्य सरपंच लढतोय, हे जर तुमच्या डोळ्यात खुपत असेल, राजकारण तर भरपूर झालं, राजकारण्यांनी राजकारण करणं इथपर्यंत ठीक होतं, परंतु आता अधिकारी सुद्धा या राजकारणात उतरलेत असं वाटतंय. कुठलाही दोष नाही, कुठलाही अतिक्रमण नाही, अहिल्यानगर तालुक्याच्या बीडीओ असा कुठलाही पुरावा नाही का ज्यांच्या शरद पवार यांचं अतिक्रमण आहे. परंतु केवळ आणि केवळ सर्वसामान्याला मदत करणारा, त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस, याच्यावरती त्यांनी सरपंच अपात्रतेची कारवाई केली. याच्यावर थांबली नाही. मागच्या 3-4 दिवसापूर्वी ह्याच लोकांनी राजकारण्याला हाताशी धरून ह्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर जिल्हाबंदीची सुद्धा कारवाई केली. त्यांनी काही खून केलेत, मर्डर केलेत का दरोडे टाकलेत. एकच गुण आहे त्या माणसाचा की तो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्रंदिवस त्यांनी वाहून घेतलेले. मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतोय का तुम्ही या गोष्टीमध्ये राजकारण करू नका. महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब एक खंबीरपणाने शरद भाऊंच्या सोबत येतं आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला अजिबात सोडणार नाही. गुंडाळे का त्यांनी का कोणाचं घरदार लुटले का, त्यांनी काय केलं, त्याचे काय हद्दी पार करायचा काय संबंध येतोय. गरीबाला ते बघतो म्हणून होय कारवाई का होऊनच नाही द्यायची.
त्याची का बरं होऊन देईल? त्याच काय कारण? त्यांनी काय चोऱ्या केले काय? का त्यांनी का कोणाच वावर गुंडाळे काय? वावर सोडून दिले म्हणून तो डोळ्यावर आला काय? गरीबाला घेतो हात आणि गरीबाला जीव लावतो म्हणून तो डोळ्यावर आला होय. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.